बीडच्या आधरमसला गावातील मशीद उडून देण्यासाठी जिलेटिनचा स्फोट करण्यात आला। 2 आरोपी यामध्ये अटकेत आहेत। आणखी 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलाय। बीडमधील स्फोट झालेल्या मशीद परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। खासदार बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, आमदार विजयसिंह पंडित यांनी मशिदीला भेट दिली। बीडच्या गेवराई तालुक्यातील अधरमसला या गावात महिनाभरापूर्वी उभारण्यात आलेल्या मस्जिदमध्ये स्फोट घडून ती उडून देण्याचा प्रयत्न घडला। जिलेटिनच्या कांड्याच्या साह्याने घडून आलेल्या स्फोटात मस्जिदचे मोठे नुकसान झाले। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही। या घटनेची माहिती समजल्यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार विजयसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर यांनी या ठिकाणी भेट देत शांततेचं आवाहन केलं। याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला या गावातील मशिदीत जिलेटिनचा स्फोट घडल्याची घटना पहाटे घडली। या ठिकाणी एका युवकाने जिलेटिनच्या कांड्याच्या साह्याने हा स्फोट या मशीदमध्ये केला होता। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने याच ठिकाणी हा जिलेटिनचा स्फोट झाला होता। जवळपास 2 फूट खोल खड्डा या ठिकाणी पडला होता, परंतु आता यानंतर येथील मुस्लिम समाज बांधवांनी याची दुरुस्ती केली आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा या पंख्याची जी परिस्थिती झाली त्यावरून या स्फोटाच्या तीव्रतेचे अंदाज आपण बांधू शकतो। कशा पद्धतीने हा पंखा झालाय। ही मस्जिद साधारणतः 1 महिन्यापूर्वीच बनवण्यात आली होती, त्यानंतरच ही घटना घडल्यानं आता या प्रकरणाची सगळी सखोल चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे। दुसरीकडे या घटनेनंतर ज्या बाबांनी या ठिकाणी धाव घेतली होती आणि ही सगळी परिस्थिती ज्यांनी बघितली ती आपल्यासोबत काय सांगाल? सकाळी तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर काय परिस्थिती होती? इधर हम लोग आए सुबह में देखा तो खिड़की दरवाजे सब टूटा पड़ा है, मेंबर गया, सब गया, हर चीज गया। जब हम नमाज पढ़ते थे तो उसको भी तोड़ दिया गया, कुछ बाकी नहीं रहा। चटाई फटाई सब हमारे सत्यानाश हो गए। हम ये चाहते हैं कि आरोपियों को जल्द से जल्द पकड़ा जाए। जो पकड़े गए और भी जितने भी आरोपी है उनको पकड़ा जाए। हमारी गवर्नमेंट ये मांगनी है कि उनको ज़्यादा से ज़्यादा सजा मिलना चाहिए। आणखी कोणी असतील याच्यात सहभाग? ते सर साहेबने आम्हाला सांगितलं की जे पण आहे आम्ही त्याला धरू, त्याला आम्ही सोडणार नाही। पोलिसने आम्हाला हे सहकार्य केलेलं आहे। आमचा गाव शांतता, आमच्या गावामध्ये काय भानगड काय लफड़ा, गवर्नमेंट यही चाहते हैं तो सामने वाले को सजा मिलना चाहिए और हमारी यही मांगणी है। नक्कीच या प्रकरणात जे कोण असेल त्यांच्यावर कारवाई करावी। आमच्या गावात शांतता आहे, ती शांतता कायम राहील असंच आता येथील मुस्लिम समाज बांधव सांगत आहेत। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, अर्धमसला, बीड। विध्वंसक प्रकार ज्यांनी कुणी केला आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही सर्व गावकऱ्यांची म्हणणे। जो कोणी ह्याच्यात आणखी राहिलेले आरोपी आहेत, एक आरोपी जी पकडलेत, राहिलेल्या आरोपीला सुद्धा लवकर अटक झाली पाहिजे। आणि ती मी आता पोलीस यंत्रणा ॲडिशनल SP पण आहेत, त्यांना सांगणार आहे की अर्जंट त्यांना पकडा आणि 100% ती शासन पोलीस यंत्रणा त्याच्या पद्धतीने मार्ग काढेल असं वाटतं। बाकी गावचा सलोखा एकदम व्यवस्थित आहे।